मित्रांनो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल गृह मंत्रालय भारत सरकारतर्फे कॉन्स्टेबल या पदासाठी भरती निघाली आहे। खासियतेची अशी फक्त आणि फक्त 10वी पास तुम्ही आहात इथे अप्लाय करू शकताय। जसं की तुम्ही बघू शकताय अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय। इथे लॉग इन करून आपण अप्लाय करू शकतोय। जर नवीन असाल तर न्यू रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरू शकताय आणि ते बघू शकता ही यांची ऑफिशियल PDF आहे। 5 मार्च पासून अप्लाय करणं सुरू झालंय। 3 एप्रिल पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। तुम्ही मेल आहात फिमेल आहात बोथ इथे अप्लाय करू शकताय आणि पोस्टचं नाव तुम्ही बघू शकताय कॉन्स्टेबल ट्रेड्समन मेट। महत्त्वाचं म्हणजे सॅलरी चांगली आहे। बेसिक सॅलरी म्हणजे 21,000 रुपयांपासून सुरू होते तर 70,000 रुपयांपर्यंत तुम्हाला इथे सॅलरी जाते। प्लस तुम्हाला भरपूर सारे बेनिफिट मिळतात। मग कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, कुठल्या कुठल्या पोस्ट आहे, जसं की मी तुम्हाला सांगतोय इथे 1161 जागांसाठी भरती आहे आणि भरपूर साऱ्या पोस्ट आहेत। जसं की कुक झालं बघा, कुकसाठी मेलच्या 400 जागा आहे, फिमेलच्या 44 आहे। बार्बरसाठी बघा 163 जागा आहे। त्यामुळे भरपूर साऱ्या जागा आहेत 10वी पासवर। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून सांगतोय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा, मित्रांसोबत शेअर करा। डेली नवीन नवीन जॉब अपडेट, करिअर गायडन्स भरपूर सारी माहिती तुम्हाला देतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण वॅकन्सी बघून घेऊ। जसं की तुम्ही इथे बघू शकताय भरपूर साऱ्या पोस्ट आहे। मेल जर तुम्ही असाल तर टोटल 945 जागा आहे। फिमेल जर तुम्ही असाल तर 103 जागांसाठी म्हणजे टोटल 1048 जागांसाठी भरती होते आणि एक सर्व्हिसमन तुम्ही आहात तर 113 जागा इथे असणार आहे। ओके, जसं की बघा कुक म्हणून तुम्हाला जर इथे अप्लाय करायचं आहे तर मेलसाठी 400 आहे, फिमेलसाठी 44 जागा आहे आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला बघायचं असेल तर इथे पण बघू शकता। जसं की UR, SC, ST, OBC, EWS तुम्ही कुठल्या कॅटेगरीत नेतात त्यानुसार सुद्धा तुम्ही बघू शकताय कोणासाठी किती जागा असणार आहे। जसं की इथे मेलसाठी दिलं आहे आणि फिमेलसाठी तुम्हाला बघायचं असेल तर खाली स्क्रोल केल्यानंतर फिमेलसाठी पण तुम्हाला इथे दिसून जाईल। त्यामुळे तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे कुठलं स्किल्स तुमच्याकडे आहे। मग तुम्हाला इथे बघा वेल्डर तुम्ही आहात, माई म्हणून लागणार आहात, पेंटर म्हणून लागणार आहात, तर जे पण स्किल्स आहेत त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, ॲप्लिकेशन फी इथे फक्त 100 रुपये आहे UR, OBC आणि EWS साठी। पण जर तुम्ही महिला आहात म्हणजे फिमेल कॅन्डिडेट आहात प्लस तुम्ही SC, ST कॅटेगरीत आहात, एक्स सर्व्हिसमन आहात तर तुम्हाला इथे कुठलीही फी लागणार नाहीये। सिलेक्शन कसं होणार आहे तर सगळ्यात आधी तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे, डॉक्युमेंटेशन होणार आहे, त्याच्यानंतर रिटन एक्झाम होणार आहे आणि मेडिकल झाल्यानंतर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त 10वीच्या बेसवर ही एक्झाम असणार आहे, त्यामुळे अगदी सोपी आहे। तुम्हाला जर याचा स्टडी करायचा असेल तर इथे प्रॉडक्ट लिस्टमध्ये मी तुम्हाला टाकून देईल, तिथून तुम्ही हे बुक घेऊ शकताय आणि तुमचा अभ्यास सुरू करू शकताय, कारण की अगदी सोपी एक्झाम असते। महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे स्किल्स आहेत त्याच्यासाठीच तुम्ही अप्लाय करताय, त्यामुळे तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील आणि फी पण कमी आहे। त्यामुळे नक्की तुम्ही इथे चान्स घेतला पाहिजे जर का तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रता समजून घ्या। जसं यांनी सांगितलंय फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात, इथे बघा दिलेलं आहे 10वी पास तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। तुमचं वय 18 ते 23 पाहिजे, जे की 1/8/2025 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे भरपूर सारा वेळ आहे। त्यातल्या ज्यात तुम्ही कॅटेगरीत आहात म्हणजे SC, ST आहात तर 5 वर्षी सूट आहे, म्हणजे 23 + 5। OBC मधून असाल तर 3 वर्षी सूट आहे, एक्स सर्व्हिसमन असाल तरी सूट आहे आणि बाकीमधून तुम्ही असाल तरी तुम्हाला इथे वयामध्ये सूट दिलेली आहे। ओके, यासाठी फिजिकल स्टँडर्ड का पाहिजे, मग तुम्ही जर मेल कॅन्डिडेट आहात तर तुमची हाईट इथे 170 सेंटीमीटर पाहिजे आहे आणि चेस्ट तुमची 80 ते 85 सेंटीमीटर पाहिजे, म्हणजे मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटर झालं पाहिजे। आणि फिमेल तुम्ही आहात तर तुमची हाईट 157 सेंटीमीटर इथे पाहिजे आहे। इथे रिलॅक्सेशन सुद्धा दिलं आहे, तुम्ही बघू शकता। यामधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला हाईट मध्ये इथे रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर भरती प्रक्रिया समजून घ्या, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला जी पण हाईट दिली आहे त्यानुसार आहे की नाही, डॉक्युमेंटेशन आहे की नाही ते चेक केलं जात आहे।
त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे काय तर तुम्हाला ते रनिंग करावी लागणार आहे। जर का तुम्ही मेल कॅन्डिडेट आहात तर 1.6 किलोमीटर इन 6 मिनिट 30 सेकंड। त्यामुळे जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आजपासूनच तयारीला लागा जर का तुम्ही ही एक्झाम देणार असाल, कारण की बघा अनेक जण हे इझिली कव्हर करून घेत आहे। तुम्हाला 1.6 किलोमीटर करायचं आहे आणि जर का फिमेल कॅन्डिडेट असाल तर 800 मीटरची रेस तुम्हाला 4 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे। तर हे महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात आधी आपली हाईट चेक केली जाते, त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होते। याच्यामध्ये जर तुम्ही खरे उतरताय त्यानंतर तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय केले जाणार आहे बरोबर आहे की नाही, आणि त्यानंतर तुमची टेस्ट होणार आहे। टेस्ट कशी असणार आहे जसं की बघा तुम्ही जर कुकसाठी अप्लाय करताय तर बघा सगळ्यात जास्त जागा कुकसाठी म्हणजे मेलसाठी तर 400 जागा आहे, फिमेलसाठी 44 जागा आहेत। मग तुम्हाला इथे चपाती राईस बनवता येते की नाही ते तुम्हाला बनवून दाखवावं लागणार आहे। व्हेजिटेबलमध्ये दाल सांबर इडली इटीसी बनवता येते की नाही, थोडक्यात जे पण पोस्टला तुम्ही अप्लाय करणार आहे त्याचं नॉलेज आहे की नाही ते चेक केलं जाणार आहे। बाकी एवढं काही अवघड नाही आहे। ओके, मग समजा जर तुम्ही टेलरसाठी अप्लाय करताय मग तुम्हाला कपडे कट करता येते की नाही, युनिफॉर्म शिवता येते की नाही हे चेक केलं जाईल। बार्बर म्हणून तुम्ही अप्लाय करताय मग तुम्हाला कटिंग करता येते की नाही, शेविंग करता येते की नाही, ते टूल्स कशा प्रकारे तुम्ही वापरता हे बघितलं जाणार आहे। त्यामुळे अगदी सोपं काम असणार आहे। जर तुम्ही 10वी पास आहे आणि जर तुमच्याकडे हे नॉलेज आहे तर बिंदास तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे। त्यानंतर रिटर्न एक्झाम कशी असणार आहे तर ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। जसं की तुम्ही ते बघू शकता 100 मार्काची 100 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे। याचा पाहिजे तर बुक मी तुम्हाला प्रोडक्ट लिस्टमध्ये टाकून देतोय, याचा अभ्यास तुम्ही इझिली करू शकता। आणि हे झाल्यानंतर तुमचं इथे मेडिकल होईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल। ओके, तर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया आहे, डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगितलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे फी कमी आहे, फक्त 10वी पासवर आहे आणि जागा पण भरपूर आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकताय। आता अप्लाय करायचं आहे तर ही वेबसाईट आहे, इथे बघा न्यू रजिस्ट्रेशन दिलं आहे किंवा ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करा, नसेल तर इथे न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे। मग तुमचं नाव व्हेरीफाय करून घ्या, तुम्ही नाव चेंज केलंय का, असेल तर येस नसेल तर नो, तुमच्या वडिलांचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, जन्मतारीख ती व्हेरीफाय करून घ्यायची आहे, जेंडर मेल आहात फिमेल आहात त्याच्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे। अशा प्रकारे तुमचं इथे अकाउंट क्रिएट होतंय। अकाउंट क्रिएट केल्यानंतर याच पीडीएफच्या 33व्या पेजवर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा समजून सांगितलंय, म्हणजे फोटोग्राफ कसा टाकायचा, तो कसा असला पाहिजे इथे बघा दिले, अशा प्रकारचे ब्लर टाकायचे नाही आहे, त्याच्यानंतर असा उलटा पालटा टाकायचा नाही आहे हे सांगितलंय। कुठल्या गोष्टी भरायच्या, कुठले डॉक्युमेंट लागणार, सगळी माहिती पीडीएफ मध्ये दिली आणि पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे, तिथून तुम्ही इझिली बघू शकताय, अप्लाय करू शकताय। त्यामुळे असे भरपूर सारे गव्हर्नमेंट जॉब अपडेट झाले आपल्या चॅनलवर आपण टाकतोय, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राइब करा, जे गरजू आहे मित्रांसोबत शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।